नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया देवपूजा करताना काय आणि कशी घ्यावी काळजी. देवपूजा ही आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत. त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते. देवीची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छाही पूर्ण होण्यास मदत होते. अशी करा देवपूजा. प्रातःकाळी स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी. शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रक्षण करावे. गोशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. कपाळाला गंध लावून घ्यावा. समई आणि उदबत्ती लावून घ्यावी आणि समईला गंध लावून घ्यावा. त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी. सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा. तसेच सगळ्या देवांना फुले व्हावीत. नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी. देवपूजेसाठी काही नियम. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच देवपूजा करावी. देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा, गंध लावून घ्यावे. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. पूजा करताना घंटाही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ती नेहमी पालथी आणि देवाकडे देठ करावे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये. देवाला नमस्कार करताना चपला घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून जाऊ नये. जाणून घ्या देवपूजा करताना करू नका या चुका. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी फुले तोडणे अशुभ आहे. त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करू नयेत. सकाळच्या पूजेमध्ये शंख आणि घंटा वाजवायला हवी, कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. पण संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटा वाजवू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारच्या वेळेस पूजा करणे वर्ज्य आहे. दुपारी 1 ते 4 दरम्यान देवपूजा करू नये. पूजेच्या वेळी पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती करावी. संध्याकाळच्या आरतीनंतर पूजा करण्यास मनाई आहे. रात्रीच्या वेळी सर्व प्रकारचे धार्मिक विधी वेदांनी निषिद्ध मानले आहेत. संध्याकाळची वेळ दिवाळी, होळी या विशेष दिवशी पूजेसाठी वापरता येत असली तरी इतर दिवशी संध्याकाळच्या आरतीनंतर पूजा करू नये. आरतीनंतर देवता विश्रांतीसाठी जातात
आणि त्यावेळी पूजा केल्याने त्यांच्या विश्रांतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे यावेळी पूजा करू नये. घरात सुतक लागलं असल्यास सुतकाच्या कालावधीत देवपूजा निषिद्ध मानली गेली आहे. सुतक काळात आपल्या नातेवाईकांनाही देवपूजा करण्यास मनाई असते. सुतक कालावधी पूर्ण झाल्यानंतर देवपूजा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळेस देवपूजा करू नये. या काळात स्त्री आपल्या कठीण कालखंडातून जात असते. त्यामुळे त्या स्त्रीने देवधर्म किंवा घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि आराम करावा. निसर्गाने दिलेली ती स्त्रीची हक्काची सुट्टी असते. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.